वहिनी मी काय म्हणते, मला सांग ना काही काम शिल्लक असेल तर मी करते. अगं काही नाही, एवढी भांडी पुसून ठेवायची बस. अगं तू असं करतेस दरवेळेस, सगळ्यांना पाठवून देतेस आणि स्वतः एकटी काम करत बसतेस. सगळे गेले ना की शांतपणे ओटा पुसायचा, भांडी धुवायची, पुसायची. खूप छान शांतता मिळते, अगदी मस्त. या सगळ्या कामाने तुला शांतता मिळते? तुझ्यासाठी हे काम आहे बेबी, माझ्यासाठी नाही. माझं या सगळ्यावर खूप प्रेम आहे. खरंच शांतता मिळते. आणि सध्याही या अशा वातावरणातही मला तर कशानेच शांतता मिळत नाही. वाळ्याचे पडदे आणायला हवेत ना आता. उकाडा काय असंही होतोय आता. ए वहिनी मी काय म्हणते, आपण ना सगळ्याजणी एकाच खोलीत झोपूया. म्हणजे एकच एसी लावलेला बरा ना. सगळ्याच खोल्यांमधले कशाला एसी जाळायचे. नको बाई, मला ना एसी नाही जमत. आणि ते श्री पण म्हणतो ना काय ओझोन होल वगैरे काहीतरी, नकोच तो एसी. आणि आपण ना आपल्या तब्येतीचा विचार करावा बघ. होय, तब्येतीवर आठवलं बेबी, तो आपला वॉटर फिल्टर आहे ना, बिघडलाय. सगळंच बिघडलंय वहिनी, घराचं तंत्रच बिघडलंय. कबूल आहे बेबी, पण अगं वॉटर फिल्टर दुरुस्त करायला हवा ना. हे असं अशुद्ध पाणी कसं पिणार आपण. हो, मी करते उद्या त्या कंपनीला फोन. झालं बाई, चल झोपायला जाऊया. नको, मी थांबते थोडा वेळ इथेच. अगं चल की. अगं बघू ना, मला तरी इथे शांतता मिळते का. नुसती आगाग होतीये ग. हो हो आई, आताच ऑइंटमेंट लावलंय ना, एक 5 मिनिटं थांब, तुला बरं वाटेल. काय मेला तो डॉक्टर तरी. एवढ्या गोळ्या खायला देतोय पण काय आराम पडेल तर शपथ ना. आई अगं, त्या औषधांचा परिणाम व्हायला थोडासा वेळ तर देशील. आणखीन किती वेळ हवा ग. आता मी काही जगत नाही बाई. बघ पुन्हा तेच सुरू झालंय तुझं. छानू छानू पिंट्याची काळजी वाटते ग. मी आहे ना. तू काय करणार आहेस. एक तर तू 2 जीवांची नवऱ्याने टाकलेली,